खूप दिवसानंतर व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. कारण असं आहे की बू माझा जाऊन आता त्याला 6 महिने झाले असतील आणि त्याचं माझं इमोशनल बॉन्ड होतं. त्याच्यामुळं एक काय झालं नेमकं माझ्या बड्डेच्या दुसऱ्या दिवशीच तो वारला. माझा 14 सप्टेंबरला बड्डे असतो आणि तो 15 सप्टेंबरला संध्याकाळी तो वारला. सो ते इमोशनली मी जरा ब्रेकडाऊन झालो होतो. पण काही दिवसानंतर यादनी सनीची खूप इच्छा होती की सेम चाव चाव पेट आपण अडॉप्ट करायचं, असं तिचं खूप अशी इच्छा होती. सो ती 1 महिना झाला खूप वेळा मला म्हणली बाबा बू घ्यायचं आहे. सो माझा फ्रेंड आहे आकाश म्हणून, त्यांनी मला परवा दिवशी गिफ्ट केलं म्हणजे. आणि आता तो सलूनला अजून माहीत नाही आहे आणि त्यांना मला सरप्राईज द्यायचं. सकाळी उठून मग त्यांना सरप्राईज असणार. लेट्स सी त्यांचं रिॲक्शन कसं असतं. कसलं क्यूट आहे म्हणते. बेबी बेबी ए क्यूटी याद नसेनी ए क्यूटी हे बघ हे बघ हे बघ इथं काय याद नसेनी हे बघ याद नसेनी हे बघ हे बघ हे बघ बुवाला बू हे बघ बुवाला डोळे थांब 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 ओपन कर बुवाला बू हे बघ कोण आहे बुवाला बेबी बुवाला त्याला पट्टना खरंय पट्ट बेबी बुवाला तिला सांगा बेबी बेबी आहे तो हे बघ हे आळशी हे बघ तुला पाहिजे होतं ना बू, हा ना? आला बू, मम्माकडे गेला होता ना? आला बू परत. इतकं 1 महिना झाला आई चालू आहे. बघितला लगेच. कशी आहे ना क्यूटी? कशी कर चल तिकडे. दीदीला काय सांगितलं होतं आपण तिच्या बड्डेच्या आधी अन्नात सांगितलं होतं ना दीदीला. आज पद्माक्षीचा 5th बड्डे आहे. मग ब्लॉगिंगच करायचं. 1 2 बेबी मुरगुडमध्ये खूप एन्जॉय करते, पण कोल्हापूर मुरगुड इतकं झालं या महिन्यामध्ये की काय म्हणजे बोलायचंच काम नाही. नवीन लॉन घातले, सो रिलॅक्सेशनसाठी निवांत सगळी फॅमिली बसलो होतो. पप्पा आणि हे दोघं मस्त गप्पा मारत फिरायला लागलेत. मामानी लावली. हे आमचं रोजचं झोपायच्या आधीचं काम आहे. रोज झोपायच्या आधी मला हे करतीच म्हणजे करतील. दोघांची फ्रेंडशिप होण्यासाठी इथं सोडलं होतं, पण ते काय मला काय दिसत नाही. शेरा काय त्याला सोडणंच झाला मगापासून. पण ते मो नाव ठेवलंय
तो पण काय ऐकत नाही, तो पण जवळ यायची कोशिश करतोय आणि तो पण त्याला चिडवतोय. लहान असून अंगात खूप मस्ती आहे त्याच्या. एवढं थांबलं तरी त्याला बाहेर यायचं तिथून. ऋत्विका उद्या पुण्याला जाणार आहे, तिची स्कूल परत चालू होती आहे. ती जी दिल्ली बोर्ड असल्यामुळे त्यांचं 15 डेजचं गॅप सोडून परत त्यांची स्कूल चालू होती. सो उद्या ती जाणार आहे. पण मी आज त्यांना प्ले झोनला घेऊन आलो होतो, मी आणि सलोनी. ते की अतिशय दंगा घालायला लागल्यात, अजिबात ऐकत नाहीत आणि फनी आहेत तिघी पण. ज्याला काय खेळायचं असते त्या तिघींना तेच करायचं असते आणि ते गेम्स एकतर तिथं कमी आहेत आणि काय ऐकत नाहीत. आणि एकतर ही आज्ञासनी सगळे तिथं गेम जे आहेत ते सगळे इलेक्ट्रिक आहेत, त्याला प्लगिंग आहे सगळ्याला. ते प्लग जाऊन मागं बंद करायला लागलं आहे. अक्षरशः तिथला स्टाफ सगळा वैतागलेला आहे. आणि काय शेवटी आम्ही तर काय बोलणार, मी आणि सगळं नुसते हसायचो आणि सोडून द्यायचो. मग शेवटी तिथल्या एका स्टाफला सांगितलं की जरा तिला भीती घ्यायला, ही कुठलं काही भीती आहे तीच तिला म्हणते बाबाला सांगेन. मग असलं सगळा विषय आहे. परत आमची ऋत्विकाला म्हणले तो माणूस की हे 360 गोल फिरते आणि हे काय तू काय ह्याच्यामध्ये बसू नको, तू लहान आहेस. तर ती म्हणते अहो तुम्ही चालू करावं, मी असं खूप बघितलं आहे म्हणते. काय आमच्या मुली तर सांगायच्या पलीकडचं काम आहे सगळं. बट दे एन्जॉय, मजा आली त्यांना. काय आपल्याला काय लागतं, त्यांचं एन्जॉयमेंट हेच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. त्यांना बॉलिंग पण करायचं होतं, पण ते बॉलिंगचा टाईमच तेवढा हे नव्हता, टाईमच नव्हता. सो असंच मजा केली. हा गेम मी जिंकलो खरं, 3-0 मी जिंकलो ऋत्विकाच्या विरोधामध्ये. आणि शी वॉज व्हेरी, म्हणजे मजा आली खरं आम्हाला तिथं. पण ते बोर्ड चांगला नव्हता माहिती आहे. बोर्ड जर असं ते खरं ते डाईस आहे तो अडकायचा त्याच्यामुळे. मी त्यांना सांगितलं तिथं, पण ते म्हणले की हां ठीक आहे बघूया नवीन घालूया. आपण तेवढं सांगू शकतो, अजून काय. बट वी एन्जॉयड. मी हा एकच गेम खेळलो आहे बाय द वे. पाऊस पडतोय. खूप सारा पाऊस पडतो ना बघू.